नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं प्रवासी ब्लॉगमध्ये. आज आपण आलो नॅशनल पार्कला. आपल्यासोबत आहेत आपले सर्व गडी मित्र ईशांत, गावडे, बदीन, प्रज्योत. तर आता आम्ही 7 किलोमीटरचा पॅच चालत कव्हर करणार आहे. बोरवली मेन गेट पासून कनेरी केव्ह फुल चालत. तर फुल विंड शीटर घातलंय. हे लोक भिजणार आहेत. आरामशी जाऊया. मस्त तुम्हाला दाखवतो सर्व. नॅशनल पार्क मध्ये कुत्रे 3 कुत्रे समोर दिसत आहेत गेट वरती. बघितला तिथे गेट आहे आतमध्ये जायला. आपण चाललो नर्सरी मध्ये. इकडे आम्ही पहिल्यांदा आलोय. समोरच मस्त तलाव दिसतोय. तलावात जाऊन आम्ही प्रज्योतचं विसर्जन करणार आहे. हो, लुक बिग देतोय बादी. आपके यूट्यूब चैनल का नाम क्या बाय द वे? प्रवास. चीता स्पॉटेड इन नॅशनल पार्क. आपण आलेलो आहे ब्रिज वरती. बघा, वाइब चेक करा गाइस, वाइब चेक करा. आतमध्ये गेला त्या रस्त्याने ते सफारी बुकिंग. आणि हे इथे ट्रेन बंद आहे. नको इथे करू नका काय ते. इकडे इथे गार्डन आहे गाइस. ओके. मस्त ग्रीनरी आहे. पाऊस पडल्यामुळे एकदम ऊन पण. अरे ह्याचं उभंच नाही राहते. व्हिडिओ नाही होत ना ते तसं. तुला अरे तू अरे असा कर ना. हात तू असा हात कर. ब्लॉगिंग टिप्स देतोय गाइस. एक्सपिरियन्स ऑफ 2 years बट व्हिडिओ ओनली 10. लँडस्केप मध्ये बघत नाही रे. पाऊस पडल्यामुळे एवढं ऊन पण नाहीये, त्यामुळे बरं वाटतंय. आणि मी काय बोलतो, आम्ही अजून मेन कनेरी ट्रेल सुरू नाही केलं. आम्ही खाली रोडला आलोय. हे विंड शीटर मधून खूप गरम होतंय मला आता. पण मी काढू नाही शकत. काढू नाही शकत. ट्रेन बघू शकता. महालाड. अरे सॉरी, ट्रेन. महालाडची ट्रेन इथून, सॉरी ट्रेल इथून जाते. बघा खायला तो थकला. प्रज्योत थकला. ईशान बोलतो मी पळत जाऊ शकतो 7 किलोमीटर. तुम्हाला एक अशी एकदम इम्पॉर्टंट टिप देतो. आम्ही पण तसंच काय ते करतो. आंबा देतो जरा. कारण का मला सायकलवाल्यांबद्दलच टिप द्यायची आहे. काय सायकल चालवत आहेत ना, ते सरळ जात आहेत. त्यांचे मित्र मागे राहिले आणि परत उलटे जात आहेत. तर तुम्ही असं करू नका. 7 किलोमीटर सायकल चालवायची आहे. उलटी चालवा 1.5 किलोमीटर. मग समजून जाईल आपली ताकद. माझी कावासाकी आहे ना, जरा घरी पार्क आहे. थोडं प्रॉब्लेम झाला. टायर तिचं हे झालंय. जादू. आज माझ्या डोळ्यात आनंद अश्रू येत आहेत. 2 महिने आम्ही प्लॅनिंग केली होती. पहिला आम्ही कुठे वेटनच्यावरून इमॅजिकवरून आम्ही प्रबळगडला पण गेलो होतो. कलावंतीदुर्ग. शेवटी आम्ही नॅशनल पार्क चिंचोटी वॉटरफॉल शेवटी आम्ही 2 महिने प्लॅनिंग करून नॅशनल पार्कला झालंय. पण मला खूप आनंद अश्रू येत आहेत की फायनली आमची प्लॅनिंग सक्सेस झाली आहे. मी खूप खुश आहे आज. एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओवर एक्टिंग की वजह से. गाइस फायनली 2 किलोमीटर कव्हर झाले आमच्या आताशे. अजून 5 किलोमीटर चालायचं आहे. 2 किलोमीटर झाले. अजून 5 किलोमीटर चालायचं आहे. आमच्या गेमर भावांची एकदम काय, टेक्नो गेमरचा दुसरा भाऊ एपेक्स द ग्रेट गेमर आमची SMP चालवतात. त्यांची अशी अपेक्षा आहे की आम्ही ट्रॅक वरून चालू. आणि काय झालं तर मग काकीचा तुम्ही ब्लॉग बघताय तर तुम्ही बघा. तुमच्याच पोराने सांगितलं होतं की ट्रॅक वरून जाऊया. आम्ही रस्त्याने चाललोय. आम्ही खूप सिन्सिअर पोरं आहोत. जरा पण मस्ती करत नाही. मम्मीने बोलून पाठवलंय की मस्ती नाही करायची. हा मम्मी बघ, मी विंड शीटर पण घातलंय. तू बोलले भिजायचं नाही म्हणून. आय व्हेरी सिन्सिअर. दगडात पण देव दिसला होता.
दगडात सुद्धा देव असतो. नेचर स्पार्क काहीच बघा काय भारी वाटतंय. आता इथून सनराईज होतो हळूहळू. लेट सनराईज तुम्ही बोलत असाल आता 6 वाजले सनराईज. गायचे बघा इथे चालत चालत आलोय. इथे मंदिर दिसतंय हे बघा कसलं तरी आहे. 3 मूर्ती पोधनपूर हे बघा चाललेत. आम्ही नॅशनल पार्क अनएक्सप्लोर्ड नॅशनल पार्क एक्सप्लोर करतोय गॉगलनी पण टायमिंग मध्ये पडून आपलं थोडं अट्रॅक्टिव्ह बनवलंय. इकडे कुठला रस्ता जाता आम्ही चालत चाललोय बोर्ड वाचून बाकी काय नाही. पाण्यात कोणीतरी डेटॉल टाकलंय बघा. इथेच आहे ते मंदिर पाया पडून घ्या. बंद आहे. तुम्ही 3:30 वाजता या. आम्ही लवकर आल्यामुळे सर्व बंद आहे पण मजा येते. थोडे बिल्डिंग दिसतात ते बरोबर न वाटत आहे. आम्ही चिंचोटी वॉटरफॉलला पण आलो बघा सर्व एक साथ रस्ता. गाइस फर्स्ट अचीवमेंट अनलॉक झाली आहे आमची. आम्हाला हरिण दिसलेले आहेत मस्त. गावडे तर फिदा झालेला त्या हरिणवरती. बाई समोरून का आलं ब्लॉगिंगच्या चक्करमध्ये. झाडांना मी तोडणार नाही. आय एम व्हेरी सिन्सिअर गाइस, सिन्सिअर. अजून 4 किलोमीटर मागासपासून बोलतोय पण काय करू अजून 4 किलोमीटर आहेच. आमचा थोडा गैरसमज झाला होता. अजून 4 किलोमीटर चालायचं आहे. सर्व चालतंय कोण थकलं नाही. वी आर ऑन ड्युटी. प्रज्योत थोडा थकलाय आणि तो काहीतरी बोलतोय कन्हेरी चढायचंय कन्हेरी. तो इथून कन्हेरी चढून ठाणेला उतरणार आहे एकटा. बघूया आता. आम्ही तर वरती जाणार. आम्ही सिन्सिअर आहोत त्यामुळे. एकतर ते पप्पाने जरा कन्हेरी केस मध्ये अशी परमिशन दिली नाही. आम्ही घेऊन चालतोय वरती आणि एवढी नाटकी करतो. सकाळी सकाळी रडायला लागला होता. बोलतो मम्मी नाही बोलते तुम्ही नका येऊ माझ्या घरी. तुम्ही येऊ नका प्लीज प्लीज. माझं एक आधीच डोकं फिरलं. मेरा मूड ऑफ हो गया भाई. मैं नहीं आ रहा. तुम्हें तुम्हारी माँ की कसम है मत आओ घर पे. सेंटर बोलू काय आम्ही ते घरी गेलो प्रज्योतच्या. याचे पप्पा मस्त आले बाहेर. पूर्ण शेविंग क्रीम गाडीवर लावले. आम्हाला वाटलं ह्याच्या घरी कोणतरी सेंटाकडून आले. पावसाळ्यात सेंटर शकतो भाई. नंतर मध्ये पावसाळ्यात बघा नदी नदी भेटली नदी. चिंचोटी वॉटरफॉल. आम्ही सर्व तिकडे तिकडे जाणार होतो. आम्ही ते सर्व ठिकाणी पोहोचतोय. लाईव्ह स्ट्रीम गावड्याची रेंज नसल्यामुळे प्रॉपर दिसत नाही लाईव्ह स्ट्रीम. मस्त प्रवाह. कन्हेरी केव अजून 3 किलोमीटर इथून. अर्धा तास झाला. आम्ही फक्त 1 किलोमीटरच चाललोय बस. किडनॅपिंग. आता मला थोडा थोडा कंटाळा येतो. थोडा थोडा बोर होते. हवा नसल्यामुळे मजा येते पण आता थकायला झालं. अजून 3 किलोमीटर. पाऊस नको चालेल पण हवा येऊन दे थंड हवा. ईशान बघा किती मायूस वाटतोय. तारे जमीन पर. ईशान मगाशी खुश होता. रिझन तुम्ही ब्लॉग मध्ये थोडंच आधी बघितलं असेल. काय रे बघा आता आम्ही इथे आहे आणि आम्हाला इथे जायचंय. आम्ही आलेलो 8 वाजता आलेलो आम्ही इथे. आता वाजले 10:30. म्हणजे आम्ही 2.5 तासात फक्त एवढं कव्हर केलंय. मग आमची बघती बघा किती जास्त चालते. असं नाही की आम्ही आम्हाला अजून 3 तास लागेल पोहोचायला वरती. असं नाही की आम्ही पूर्ण कंटिन्यू केलेला आहे. आम्ही मध्ये खूप जोराची भूक लागलेली आम्हाला. चकली खाऊया मस्त थोडं. बाकी एकदम प्रॉपर नाश्ता आम्ही जाऊन करा. मी तर नाश्ता पण नाही केला. हे लोक नाश्ता करून आले. कोण नॅशनल पार्क मध्ये जाऊन मुतायलाच हा गेलाय बघा. जीन्स घालून आले नॅशनल पार्क मध्ये. हे माकड बघा माकड बघा. It was at this moment that he knew he fucked up. आमचा टूर गाईड. गाइस कसला तरी गेट आहे इथे. हे बाजू जरा बाजू.
हे आमचा सिनेमॅटिक व्ह्यू चालू आहे. वेटच दाखवत होतो 2-3 मिनिटापासून आल्या. आलो गाईज फायनली रिच. बस पण रिच. तर गाईज फायनली पोहोचलो आम्ही कनेरी केव्हच्या खालच्या एंट्रीला. अजून वरती जायचं ते पण 500 मीटरचं वॉक. इथून कनेरी केव्ह दिसतंय, दाखवतो मी तुम्हाला. आम्ही सुरू केलं 9 वाजता आणि पोहोचलोय 11 वाजता. 2 तास प्रॉपर लागले आम्हाला चालत यायला. देऊन हे लोकांनी पण बॉल आणलाय भाई. कॅच कॅच कॅच. हे बघा फायनली आम्ही पोहोचलोय रस्त्याला. गाईज एवढं 6 किलोमीटर चालून नाही थकलो, पण लास्टचे 500 मीटर आहे चढाव, फुल चढ उतार. ताकद संपली आता. याच्यात पेर बीर खातो आम्ही, दाखवू नाही शकलो, ताकद संपली ना. अरे पडला भाई. आज होणार आहे इकडे मर्डर इन नॅशनल पार्क सिरीज शूट होते. CID इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट अपकमिंग टाकतात ना थोडं. मारी फायनली पोचलो वरती. ते आम्हाला दाखव, आम्ही पण पोहोचलोय. एकटे कुठे पोहोचलोय हो का. आता इथे वरती जाऊन वनभोजन होणार आहे. मस्त बसून वनभोजन. थोडासा प्लॅन फ्लॉप वाटतोय. खूप ऊन आहे बघा, सूर्य डोक्यावर आहे फुल. पावसाचा काय वाटतच नाही, संबंध नाही वाटत. असं वाटतंय मे मध्ये आलोय. ताकद संपली, व्लॉगिंग बंद. भाई चला पहिलं खाऊया, उन्हात फॅन्ट होऊन जाऊ. आणि आमची वाट लावली आहे. ताकद संपली सर्वांची बघा हालत. हा भाई पाऊस असं येतोय. वाटलेलं टॉप वर आलो आम्ही. लवडे लागलेले आहेत. हाच तो पाऊस येऊ दे. फायनली पाऊस येतोय. ही बघा धुक्याने पूर्ण भरलं नॅशनल पार्क. आता फुल कपडे घालूया, रेनकोट घालूया, फोनला कव्हर चढवूया. ट्रेकिंग सुरू झाली. चला आलाय मस्त विंड शीटर घातलाय. हे लोक एक्सपिरियन्स करताय बघा. गाईस फायनली आता पाऊस येणार आहे. थोडी गरमी कमी वाटते. आम्ही 3 तास कसे कष्ट केलाय आम्हालाच माहिती. आमची गाईस मला बघू द्या टोपी घातलं कसं वाटतं. एकदम हिरो आहे. पण एक लोकांनी कांड केल्याने मन शिक्षा भेटत आहे. हेनेच कांड केले. गाईज आपण वरती चाललो आता. एकदम चढतोय बघा. आपला मित्र हा प्रज्योत पुढे चाललाय. गाईड थोडी कॅमेरा क्वालिटी कमी दिसत असेल कारण का फोन कव्हर घातलंय त्यामुळे. गाईज बघा फुल धुकं आहे, कोण दिसतच नाही. सर्व एवढं धुकं आहे इकडे. धोका पण आहे आमच्या जिंदगीमध्ये. धोका पण आहे बघा बघा फुल धुकं आहेत. आम्ही भिजलो थोडं फोटो काढण्यामध्ये, म्हणून आता टोपी घातलीच नाही. बघा हे चला. गाईस आम्ही गाडीमध्ये बसलो आता. चालत नाही जाणार आहे, पायाची अशी लागली. काट झोपलो. सगळे लोक ईशान
शोधपदी गावड्याला पुढे बसवलंय. गावड्या रस्ता सांगतो काका गाईड करतो. आता जाऊया मस्त. नाही कारण की बसेत घरी. म्हणून तर काढतोय.